हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करूया 10th स्टँडर्डचा जिओग्राफीचा सेकंड लेसन लोकेशन आणि एक्सटेंट. ओके, तर पहिलं कुठलाही लेसन स्टडी करताना त्या लेसनचं नाव तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्हाला समजेल की तो पूर्ण लेसन तुम्हाला काय सांगायचं त्या लेसनमध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं त्यांना की लोकेशन कुठे आहे, कोणाचं लोकेशन, तर भारत म्हणजे इंडिया आणि ब्राझील एकमेकांना रिलेटेड करायचं आहे. ओके, तर आणि एक्सटेंट म्हणजे काय, तर त्याची ब्रीथ किती आहे आणि त्याची लेंथ किती आहे, लांबी आणि त्याची रुंदी किती आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. तर पहिलं आपण स्टडी करूया इंडियाबद्दल. ओके, इंडिया. तर तुम्हाला माहिती पाहिजे की इंडियामध्ये किती स्टेट्स आहेत, कारण प्रश्न आलेला बोर्डाला की स्टेट्स तुम्ही लोकेटेड करा. काही मुलांना माहितीच नाही का स्टेट्स कुठे आहेत. तर अगोदरच स्टेट स्टडी करून घ्या. इंडियामध्ये आता करंटली किती आहेत स्टेट्स, तर 28 स्टेट्स आहेत. किती? 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरी आहेत. आता स्टेट्स आणि युनियन टेरिटरी याच्यामध्ये फरक काय, पहिलं बघा. स्टेट्समध्ये कसं असतं, जेव्हा एखादा रूल सेंट्रल काढेल, सेंट्रल म्हणजे आपला आता दिल्ली घ्या, म्हणजे दिल्लीची पार्लिमेंटमधून एखादा रूल काढला आणि तो स्टेटला सांगितला, मग स्टेट काय करेल, थोडासा विचार करेल की आता लागू करायचं की नाही. बघा आता नवीन शिक्षण संस्था काढले की 9thमध्ये बोर्ड असेल आणि 11thमध्ये बोर्ड असेल. तर आपला महाराष्ट्राने अजून ते एक्सेप्ट केलेलं नाही, पण हिमाचल प्रदेश वगैरे त्या साईडला ते लागू केलं आहे. समजलं? म्हणजे सेंट्रलमधून जो रूल येईल तो आपल्या स्टेट्स विचार करेल काय करायचं काय नाही करायचं, ते विचार करून आणि नंतर मग ते स्टेट डिसिजन घेईल. पण युनियन टेरिटरी कसं आहे, हा युनियन टेरिटरी जो भाग असेल म्हणजे भारतामधला कुठलाही भाग, तो पूर्णच्या पूर्ण सेंट्रलच्या अंडरखाली असेल. म्हणजे सेंट्रल पूर्ण काम करेल त्याच्यामध्ये. कुठलंही डिसिजन घ्यायचं असेल सेंट्रल डिसिजन घेईल, कुठलीही पॉलिसी लागू करायची असेल सेंट्रल पॉलिसी लागू करेल. असं का, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला माहिती असेल की चायनाने आपला थोडासा वरचा भाग हा कब्जा केला आहे. त्याचं नाव अक्साय चीन, म्हणजे चायनाने कब्जा केलेला. आणि या साईडचा तो थोडासा भाग आहे तो POK म्हणजे पाकिस्तानने कब्जा केला आहे. त्याचं नाव POK, पाकिस्तान ऑक्युपाय काश्मीर, हा कब्जा केलेला. कब्जा केल्यानंतर इकडच्या लोकांना खूप प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण इथे कसं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन्ही एकत्र होते, जम्मू आणि काश्मीर. मग तिकडच्या प्रॉब्लेम व्हायला लागला, कधी फाईट होतात, कधी पण ते पाकिस्तानी घुसतात. तिकडे आतंकवादी लोक आहेत ती, इकडनं चायना कधी मारते पलते. ते पानसट माल आहे. ओके, माहिती आहे चायनाचा माल कसा असतो, एकदम पानसट. तर चायनाचा येतो आणि मारतो. याच्यामध्ये लोकांना खूप प्रॉब्लेम होतो. मग कधी फाईट झाली तर डिरेक्ट निर्णय घ्यायला पाहिजे ना की कसं करायचं काय नाही. समजा इथे जर हा पूर्ण स्टेट असता तर पहिला दिल्ली ऑर्डर देईल, दिल्ली फोन करेल, हॅलो जम्मू आणि काश्मीर, अरे तुमच्या भागामध्ये थोडंसं फाईट झालं आहे, जाऊन जरा बघ. ते सांगेल थांब माझी मिलिटरी फोर्स पाठवतो, माझी काय असले पाठवतो. समजले का नाही? मग इथे डायरेक्ट ॲक्शन घेण्यासाठी डायरेक्ट हे सेंट्रलच्या कंट्रोलमध्ये आणलं. मग काय केलं, जम्मू आणि काश्मीरला दोघांना पण तोडून टाकलं आणि लडाख आणि जम्मू आणि काश्मीर दोन वेगळे युनियन टेरिटरी करून टाकले. कारण कुठलाही डिसिजन डायरेक्ट सेंट्रल घेऊ शकतो आता तिथे एमर्जन्सीमध्ये. हे समजलं असेल तुम्हाला स्टेट्स आणि युनियन टेरिटरी काय आहे. ठीक आहे, तर अगोदर आपण 28 स्टेट स्टडी करूया. 28 स्टेट्स कुठले कुठले आहेत. पहिला हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचं कॅपिटल शिमला. कॅपिटल पण स्टडी करून ठेवा, कधी कधी कॅपिटल पण मार्किंग करायला येतात, हे कुठे कॅपिटल आहेत. हा उत्तराखंडचा देहरादून. पंजाब आणि हरियाणा. पंजाब आणि हरियाणाची दोघांची पण कॅपिटल चंदीगड आहे. ठीक आहे.
राजस्थान जयपूर, गुजरात गांधीनगर, उत्तर प्रदेश त्याला यूपी बोलतो लखनौ, बिहार पटना, मध्य प्रदेश भोपाल, झारखंड रांची, छत्तीसगड रायपूर, वेस्ट बेंगाल कोलकाता, ओडिसा भुवनेश्वर आणि महाराष्ट्राची तुम्हाला माहिती असेल कारण तुम्ही ते राहता. लक्षात ठेवा महाराष्ट्राची कॅपिटल मुंबई आणि उपकॅपिटल त्याला आपण नागपूर बोलतो. सेकंड कॅपिटल नागपूर. कधी कधी लक्षात ठेवा जनरल नॉलेज पण पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, भारतामध्ये राहता, जिथे राहता तिकडचे नॉलेज ठेवा. रील्स फेमस होतात तेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा. कर्नाटक बँगलोर, गोवा पणजी, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोघांची कॅपिटल हैदराबाद. ठीक आहे. आणि आंध्र प्रदेशच्या पण 3 कॅपिटल आहेत. ते तुम्हाला आता नाही मिळत. तर 3 कॅपिटल आहेत. तामिळनाडू चेन्नई, केरळ तिरुअनंतपुरम. थोडं मोठं आहे पण लक्षात ठेवा केरळ तिरुअनंतपुरम. ठीक आहे. बाकी हे 7 सिस्टर्स चिरकुट बाग. सिक्कीम गंगटोक. हे आहेत चिरकुट पण खूप कामाचे आहेत. इकडे मजबूत शिक्षण सगळं मजबूत आहे आणि आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये खूप पोरं इथे कामाला नाही अजून डिग्री घेऊन घरी बसलेत. अरुणाचल प्रदेश इटानगर, आसाम दिसपूर, मेघालय शिलाँग, नागालँड कोहिमा, मणिपूर इम्फाल, मिझोरम आयजॉल, त्रिपुरा आगरतला. ठीक आहे. हे आपले किती स्टेट झाले तर 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरी बघूया. पहिला बघा, पहिला सगळ्यात मोठा आहे तो लडाख. ओके. लडाख त्याची कॅपिटल लेह. काय लेह. सेकंड जम्मू अँड काश्मीर, जम्मू अँड काश्मीर. नंतर तुमच्या इथे चंदीगड जी पंजाब आणि हरियाणाची कॅपिटल आहे ती युनियन टेरिटरी पण आहे. ठीक आहे. कुठले इथे चंदीगड. नंतर तुमची दिल्ली. नंतर बघा 2 आयलंड आहेत. एक माकडाला, आता माकडं सांगू शकतो कारण स्टडी करून पण त्यांना शिकवून पण ज्यांना येत नसेल ती माकडच. ठीक आहे. पहिलं बघा हे लक्षद्वीप आहे ना त्याला इथे टिकमार्क करून आलेला, मार्किंग पण केलेलं होतं. त्याला वाटलं की हे इंडेक्स काढण्यासाठी दिले, त्यांनी इथे इंडेक्स काढला आणि नाव पण दिलेलं लक्षद्वीप मार्किंग करा. असे खूप कलाकार माणसं असतात भारतामध्ये. एक काही कमी नाही भारतामध्ये माणसांची. ओके. लक्षद्वीपची कॅपिटल काय कवरत्ती. ठीक आहे. नंतर अंदमान आणि निकोबार हा एक आयलंड, हा काय युनियन टेरिटरी आहे. याची कॅपिटल पोर्ट ब्लेअर. कुठलं पोर्ट ब्लेअर. इथेच आपला जागरूक वॉल्केनो आहे तो बॅरन आयलंडवर आहे. कुठे बॅरन आयलंडवर जागरूक म्हणजे ॲक्टिव्ह वॉल्केनो आहे. कधी पण पेटत असतो. जाऊन बघा जरा. ठीक आहे. किती झाले आपले 4 5 6. नंतर तुमची 7 इथे बघा दादरा नगर हवेली. आपल्या जस्ट महाराष्ट्राच्या वरती आहे दादरा नगर हवेली, त्याच्यावरती दमन आणि गुजरातमध्ये दीव. आता हे 3 आहेत ना, 3 वेगळे जिल्हे मिळून ना एक युनियन टेरिटरी फॉर्म होतो. कारण याच्या अगोदर इथे पोर्तुगीजचा राज्य होता म्हणून ते अजूनपर्यंत पूर्णपणे कब्जा केलेला नाही. ठीक आहे. हा तुमचा झाला 7. आणि 8 कुठला तर तुमचा पुद्दुचेरी. ओके. आता पुद्दुचेरीमध्ये 4 वेगवेगळे जिल्हे आहेत. एक म्हणजे केरळमध्ये आहे तो तुमचा माही.
पोरीचं नाव नाही, जागेचं नाव आहे माही. नंतर तुमचा तमिळनाडूमध्ये एक आहे करायकल, त्याच्यात थोडंसं वर पुद्दुचेरी, आणि एक आंध्र प्रदेशमध्ये यनम आहे. म्हणजे हे 4 जिल्हे मिळून एक युनियन टेरिटरी फॉर्म होतो. माही, यनम, करायकल, पुद्दुचेरी. माही, यनम, करायकल, पुद्दुचेरी. आणि याची कॅपिटल पॉंडिचेरी. ठीक आहे. जम्मू अँड काश्मीरची श्रीनगर, याची तुम्हाला बोललो मी. ठीक आहे. 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरी फॉर्म केल्यात आणि आता ॲक्टिव्हमध्ये आहे. आपल्या भारताचं ओरिजिनल नाव काय तर रिपब्लिक ऑफ इंडिया. आता असं का बरं रिपब्लिक ऑफ इंडिया? रिपब्लिकचा अर्थ असा आहे की आपण वोटिंग करून ना सरकार निवडून देतो, आणि सरकार जेव्हा निवडून देऊ तो सरकार आपल्यासाठी काम करेल, आणि सरकार आपला नोकर आहे. काय? आपला नोकर आहे. त्याच्याकडून असं मनगुटीवर बसून काम करून घ्यायचं. आता आपण काय करतो, निवडून देतो, सरपंच निवडून दिलं, आमदार खासदार महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार निवडून देतो. ते काय नाही, फक्त वोटिंगप्रती तुम्हाला दिसतील. दुसऱ्या दिवशीपासून जोपर्यंत झालं रिटायर तो डायरेक्ट रिटायर, कधी समोर पण येणार नाही. आपला कर्तव्य असते, आपण जर निवडून दिलो तर त्याचं पण कर्तव्य आहे की त्यांनी काम करावं. जर तो काम करत नसेल तर काम करून घ्या. ओके. रिपब्लिक, आपण सरकार निवडून देतो, म्हणजे आपण कोण निवडून दिलं? प्रेसिडेंट, परत PM निवडून दिलं आपण. आता प्रेसिडेंटचं काहीच काम नसतं, प्रेसिडेंटच्या नावावरून फक्त देश चालतो, पण मेन काम कोण करतो तर प्राईम मिनिस्टर, याचं पूर्ण मेन काम असतं. नंतर आपली भारताची कॅपिटल काय? न्यू दिल्ली. कधी कधी मुलं फक्त दिल्ली लिहितात, तर दिल्ली नव्हती. अगोदर आपलं कॅपिटल होता वेस्ट बेंगालमध्ये कोलकाता. कोलकात्यावरून त्यांनी आपली कॅपिटल दिल्ली केली, आणि दिल्लीवरून नंतर मग त्यांनी न्यू दिल्ली केली. आताची कॅपिटल आहे ती न्यू दिल्ली आहे. ठीक आहे. आपल्या भारताचे पॉप्युलेशन बघा कचऱ्यासारखं वाढते. हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे 4-5 ही पॉलिसी आता चालू केली. ओके. त्याच्यामुळे पॉप्युलेशन पटापट वाढत चालले बिकॉज ऑफ नॉन एज्युकेटेड. बघा जे जे शिकलेले आहेत ना त्यांची मुलं बघा जास्त असतं 2, ते पण नाही 1च. पण जे अनपढ आहेत त्यांची मुलं बघा ठीक कचरा पडतो, टेन्शन नाही घेत. ते कसले खायचं प्यायचं पण टेन्शन घेत नाही. सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आपला भारत आहे, असं तुमच्या बुकमध्ये दिलं आहे. पण आता 1 नंबरवर आपली आहे. सेकंड नंबरवर कोण तर चायना, तुम्हाला माहितीच असेल. आताची पॉप्युलेशन 141 करोड आहे भारताची, 141 करोड. ठीक आहे. आपण फेमस आहोत स्पायसीसाठी पहिल्यापासूनच. जवळपास पोर्तुगीज आलेले 14मध्ये, तेव्हापासून अजूनपर्यंत मसालाच विकतो आपण. चांगली गोष्ट आहे, कारण ते पाहिजे, त्याच्याशिवाय ते भाषा टेन्शन येणार नाही. आणि क्रिकेट फुल फेमस. तो पेपर असला ना, पेपर सोडून ना क्रिकेटला बसेल बघायला. अरे क्रिकेटनी जे क्रिकेटर लोक आहेत बघू नये असा कुठलाही भाग नाही, तुम्ही बघू शकता. पण तुमची जे इम्पॉर्टंट काम आहे, समजा तुमची उद्या एक्झाम आहे, अगोदर एक्झामला इम्पॉर्टंट दे, स्टडी कर. ती क्रिकेट मॅच परत पण बघता येईल तुला रिप्लेमध्ये. समजले का नाही? तर आपल्या भारतामध्ये कुठला आहे क्रिकेट. आणि नॅशनल आपला स्पोर्ट कुठला आहे तर हॉकी. ते तर माहितीच असेल तुम्हाला. एवढे हुशार आहेत तुम्ही, कारण 10वीमध्ये गेलेत, खूप हुशार आहेत. नंतर मेन आपला आता भारत हा कुठल्या हेमिस्फिअरमध्ये येतो. हेमिस्फिअरचा अर्थ काय? हा समजा आपला एक सर्कल आहे, सर्कलचा जर अर्धा पार्ट केला आपण तर याला हेमिस्फिअर बोलतो आपण. सर्कलचा अर्धा भाग याला काय बोलतो आपण? हेमिस्फिअर.
तर या साईडला बघितलं तर हा तुमचा ईस्टर्न हेमिस्फिअर, या साईडला वेस्टर्न हेमिस्फिअर. सेम जर हा सर्कल आहे, सर्कलला जर मधून कट केलं तर हा तुमचा वरचा भाग झाला हाफ सर्कल. हा कुठला तुमचा, तर नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि हा सदर्न हेमिस्फिअर. तर आपला इंडिया आहे ना, इंडिया कुठे लोकेटेड आहे, तर ही आपली इक्वेटर गेली मधून, इक्वेटर. इक्वेटरच्या वरतून एक इमॅजिनरी लाईन आहे, त्याला आपण बोलतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमधूनच आपला भारतमधून ते आहे मधल्या भागेमध्ये. मग मला सांगा इथे काय लिहिलं आहे, नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर. पहिला नॉर्थ साईडला आहे, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये. दुसरं काय आहे, तो ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. कुठे आहे, ईस्टर्न हेमिस्फिअर. म्हणजे हा कुठला हेमिस्फिअर आहे, ईस्टर्न हेमिस्फिअर. सो इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड द ईस्टर्न हेमिस्फिअर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या नॉर्दर्न आणि ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. ठीक आहे. आणि कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये, आशिया कॉन्टिनेंट. काही मुलांना अजून ते पण नाही माहिती की कॉन्टिनेंट किती आहेत. आधी कॉन्टिनेंट म्हणजे काय, तर पहिलं बघा, विलेजेस, द ग्रुप ऑफ द विलेज मिळून काय तयार होतो, तर आपला तालुका. ग्रुप ऑफ द तालुका डिस्ट्रिक्ट. ग्रुप ऑफ द डिस्ट्रिक्ट काय तयार होईल, राज्य. त्याला आपण बोलतो स्टेट. आणि ग्रुप ऑफ द स्टेट इट इज कॉल्ड ॲज देश, म्हणजे कंट्री. आणि ग्रुप ऑफ द कंट्री तो फॉर्म होतो कॉन्टिनेंट. काय फॉर्म होतो, कॉन्टिनेंट. समजतं का. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलं आहे तुम्हाला लॅटिट्यूडल एक्सटेंट. पहिला लॅटिट्यूड म्हणजे काय, लेटिलिटी. झोपलत ना, झोपतात, लेटिलिटी. ज्या पृथ्वीवर इमॅजिनरी लाईन आहेत, लेटिलिटी. कुठल्या, लेटिलिटी. इथे बघा, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन. या इमॅजिनरी लाईन मारलं त्याच्यावर, म्हणजे ह्या पृथ्वीवर मिळत नाही, फक्त इमॅजिनरी लाईन त्या बनवल्यात. का, तर आपलं लोकेशन वगैरे स्टडी करता येईल, टाईम स्टडी करता येईल याच्यामुळे. आता जी लॉन्जिट्यूड आहे ना, त्या लॉन्जिट्यूडवरून आपला टायमिंग ठरवला जातो. म्हणजे आपण दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर मग ते ठरवतात कशावरून, तर लॉन्जिट्यूडवरून. ठीक आहे. तर पहिला आपण लॅटिट्यूड बघू. लॅटिट्यूड म्हणजे काय, लेटे लाईन आहे. आता आपला भारत देश आहे इंडिया, तो कुठे लॅटिट्यूडमध्ये आहे, कुठल्या लॅटिट्यूडमध्ये आहे, तर पहिलं बघा, इथे आपण कन्सिडर करतो इक्वेटर, तो किती असतो, 0. जसं आपण वर जाऊ तसं वाढेल, 10, 20, 30 असं वाढत जाईल. ठीक आहे. तर आपला इंडिया जो लोकेटेड आहे तो कुठे आहे, इथे मधल्या भागामध्ये. तर कुठे आहे, इथे 0 नंतर कुठेतरी असा 10, 10 येईल, म्हणजे ते 8. जी खालची लाईन आहे ती काय आहे, 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ. आता एंड म्हणजे काय, नॉर्थ, वरच्या साईडला. आणि एक लाईन दिली बघा, त्याला आपण मिनिट बोलतो. काय बोलतो, मिनिट. ठीक आहे. आता आपला जो कंट्री आहे, आता तुम्ही बघितलं या लेटर लाईनी, म्हणजे खालची लाईन आहे ती किती आहे, 8 डिग्री. किती आहे, 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ. आणि जी वरची लाईन आहे ना ती किती आहे, 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ साईडला, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. म्हणजे हा तुमचा इकडनं मधली लाईन इक्वेटर आणि वरती कुठला तुमचा नॉर्दर्न हेमिस्फिअर, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये हे लोकेटेड आहे. 8 डिग्री कुठे, खाली, आणि त्याच्यावरची 37 डिग्री. हा पूर्ण तुमची झाली लेंथ, लांबी झाली. ठीक आहे. आता आपण बघूया किती ब्रॉड आहे. ठीक आहे. तर आपण लॉन्जिट्यूड बोलतो. लॉन्जिट्यूड म्हणजे काय, लॉंग लाईन आहे. कुठल्या, लॉंग लाईन असल्याला काय बोलतो आपण, लॉन्जिट्यूड. आता हा किती आहे, तर बघा
हे तुमचं मधलं लाईन, इथे आपण समजा पकडलं 0, किती 0. या साईडला गेले, आपला इंडिया कुठे लोकेटेड आहे, या भागामध्ये. ठीक आहे. आता या साईडचं कुठला हेमिस्फिअर, ईस्टर्न हेमिस्फिअर, आणि हा वेस्टर्न हेमिस्फिअर. इथे आपण पकडलं 0, 0च्या त्या साईडला काय होईल 10, 20, 30. ठीक आहे. मग हे कितीपर्यंत गेले 68 डिग्री 7 मिनिट. म्हणजे तुमची ही जी बॉर्डर आहे ती किती असेल 68 डिग्री 7 मिनिट. म्हणजे ही बॉर्डर किती आहे 68 डिग्री 7 मिनिट. आणि जी त्या साईडची आहे ती किती आहे 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट. काय ईस्ट. म्हणजे हे कुठल्या हेमिस्फिअरमध्ये आहे ईस्टर्न साईडला. कुठे आहे ईस्टर्न साईडला. ठीक आहे. नंतर हे समजलं असेल इंदिरा पॉईंट. आता इंदिरा पॉईंट म्हणजे काय, इंडियामधला हा इंडिया आहे. इंडियामध्ये जो अंदमान आणि निकोबार आहे त्याच्या शेवटचा टोक आहे, त्याला आपण इंदिरा पॉईंट बोलतो. याचं त्यांनी लॅटिट्यूड दिलं आहे. किती लॅटिट्यूड आहे 6 डिग्री 4 मिनिट नॉर्थ. कुठे आहे नॉर्थ, कारण हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये येतो. काय दिलं लॅटिट्यूड. लॅटिट्यूड समजतं ना, लेटे लाईन आहे. ठीक आहे. हे समजलं सगळं. बघा इंडियामध्ये 28 स्टेट्स आहेत, 8 युनियन टेरिटरी आहेत, हे तुम्हाला सांगितले. इंडियाचं पूर्ण नाव काय आहे रिपब्लिक ऑफ इंडिया. नंतर कॅपिटल काय आहे न्यू दिल्ली. सेकंड लार्जेस्ट तुमच्या बुकमध्ये दिलं आहे, पण ओरिजिनली पहिल्या नंबरवर आहे. आता पॉप्युलेशन वाढले. फेमस फॉर स्पायसेस मसाले. नंतर फेमस फॉर क्रिकेट, फुल फेमस आहे, टेन्शन असते. कुठल्या हेमिस्फिअरमध्ये नदन आणि ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. हेमिस्फिअर समजलं असेल तुम्हाला, यालाच हेमिस्फिअर बोलतात. नंतर कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये आशियन कॉन्टिनेंट, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि इंदिरा पॉईंट 6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ. ठीक आहे. नंतर आपण बघूया की नेबरिंग कंट्री कुठल्या कुठल्या आहेत. आता जो इंडिया आहे, इंडियाचे वरचा भाग, वरच्या भागाला काय बोलू आपण नॉर्दर्न भाग, आणि खाली काय बोलू साऊथ. ठीक आहे. नॉर्दर्न भागमध्ये कुठल्या कुठल्या कंट्री आहेत. पहिला हा चायना. कुठला चायना. नंतर येते नेपाळ. कुठला नेपाळ. नंतर हा भूतान. कोणचा आहे भूतान. चायना, नेपाळ आणि भूतान हे कुठल्या साईडला आहेत नॉर्थ साईडला. ठीक आहे. नंतर आपण वेस्ट साईडला बघूया. वेस्ट साईडला कुठल्या कंट्री आहेत. तर वेस्ट साईडला तुमची 2 कंट्री येतात, एक पाकिस्तान आणि वरती अफगाणिस्तान. कुठली पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. आणि या साईडला वेस्ट साईडला एक सी पण येतो, त्याचं नाव काय अरेबियन सी. कुठला सी अरेबियन सी. या साईडचा कुठला आहे अरेबियन सी. नंतर ईस्टर्न साईडला बघूया कुठल्या कंट्री आहेत. तर बांगलादेश, या साईडला म्यानमार. ठीक आहे. आणि खाली तुमचा बुकमध्ये दिलं आहे या साईडला येते इंडोनेशिया. याच्यामध्ये नाही आहे बुकमध्ये आहे तुम्हाला इंडोनेशिया. ठीक आहे. आणि या साईडला एक तुमचा सी आहे बे ऑफ बेंगाल. कुठला बे ऑफ बेंगाल. आणि साऊदर्न साईडला बघूया श्रीलंका. कुठला आहे श्रीलंका. इथे मालदीव. या 2च कंट्री आहेत. आणि खाली सी कुठला आहे तर इंडियन ओशन आहे. कुठला इंडियन ओशन. आता साऊदर्न साईडला कुठलं आहे मालदीव, श्रीलंका आणि इंडियन ओशन. नॉर्दर्न साईडला कुठलं आहे चायना, नेपाळ आणि भूतान. ईस्टर्न साईडला कुठलं आहेत बांगलादेश, म्यानमार आणि तुमचा इंडोनेशिया. आणि या साईडला कुठला आहे बे ऑफ बेंगाल. वेस्टर्न साईडला कुठले आहेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. आणि कुठली सी आहे तर अरेबियन सी. कुठली अरेबियन सी. आपण आता इंडिया स्टडी केला. आता आपण ब्राझील स्टडी करूया
की ब्राझीलमध्ये लोकेशन कुठे आहे, ब्राझील कुठे झोपलंय की आहे ते बघूया. ठीक आहे. पहिलं ब्राझील. इंडियामध्ये किती स्टेट्स होते? 28 स्टेट्स. ब्राझीलमध्ये 26 स्टेट्स आहेत. किती? 26 स्टेट्स आहेत. इंडियाचं नाव काय होतं? पूर्ण नाव रिपब्लिक ऑफ इंडिया होतं. म्हणजे आपण निवडून देतो, ते आपल्याला रिप्रेझेंट करतात, ते सगळं होतं. ब्राझीलचं पूर्ण नाव काय आहे? फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. फेडरेटिव्हचा अर्थ असतो संघराज्य. काय? संघराज्य. द ग्रुप ऑफ द स्टेट्स. सगळे स्टेट्स मिळून हा एक राज्य तयार झालंय. आणि तो कसा राज्य आहे? रिपब्लिक राज्य आहे. तिथे पण वोटिंग होतो, ते पण निवडून देतात आणि मग ते जो त्यांचा हेड असेल तो काय करेल? पूर्ण कंट्री सांभाळेल किंवा कंट्रीचे जे प्रॉब्लेम असतील पॉलिसी वगैरे बनवेल. ठीक आहे. फेडरेटिव्ह म्हणजे काय? संघराज्य. ग्रुप ऑफ द स्टेट्स. रिपब्लिक म्हणजे आपण रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतो. ब्राझीलची कॅपिटल काय? ब्राझिलिया. काही कॅपिटल आहे? ब्राझिलिया. ब्राझीलमध्ये फेमस डान्स कुठला आहे? सांबा. कुठला? सांबा. त्यांच्या परंपरेनुसार, जुनी परंपरा आहे, त्या परंपरेनुसार त्यांचा डान्स मस्त असतो. कधी असेल तर तुम्ही यूट्यूबमध्ये बघू शकता. छान डान्स आहे. नंतर आपला भारत कशासाठी फेमस होता? तर स्पायसेससाठी. स्पायसेस म्हणजे काय? तर मसाले, वेगवेगळे मसाल्यासाठी फेमस होता. ब्राझील फेमस आहे कॉफी. तुम्हाला माहिती असेल कॉफी. त्याला आपण कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड बोलतो, कारण खूप प्रमाणामध्ये ब्राझीलमध्ये कॉफी प्रोड्यूस होते. नंतर तुमचा फुटबॉल. इंडियामध्ये कोण होता? क्रिकेट. ब्राझीलमध्ये फुटबॉल फेमस. टेन्शन नाही घ्यायचं, कधी पण उठून बघायचा. ओके. नंतर हा कुठल्या हेमिस्फिअरमध्ये लोकेटेड आहे? ब्राझील. तर हेमिस्फिअर तुम्हाला शिकवलं मी की हेमिस्फिअर म्हणजे काय? सर्कलचा हाफ भाग. त्याला आपण हेमिस्फिअर बोलतो. काय बोलतो? हेमिस्फिअर. तर सम पार्ट ऑफ ब्राझील इज इन नदर्न हेमिस्फिअर. कुठे? नदर्न हेमिस्फिअर. म्हणजे जो वरचा भाग आहे हा कुठला? नदर्न हेमिस्फिअर. हा सदर्न हेमिस्फिअर. वरचा भाग नदर्न हेमिस्फिअर, थोडासा भाग आहे. इथे बघा, ही आपलं इक्वेटर आहे, म्हणजे मधली लाईन. तुम्हाला थोडंसं दिसत असेल, इथे हा तुमचा झाला ब्राझील. हा इक्वेटरच्या वरचा भाग आहे ना, तो नदर्न हेमिस्फिअर. थोडासा भाग फक्त. किती? थोडासा भाग हा नदर्न हेमिस्फिअरमध्ये. सम पार्ट इज लोकेटेड इन द नदर्न हेमिस्फिअर अँड मोस्ट, खूप सारा पार्ट, मोस्ट ऑफ द पार्ट इज लोकेटेड इन सदर्न हेमिस्फिअर. सगळ्यात जास्त पार्ट कुठे दिसतो तुम्हाला? सदर्न हेमिस्फिअर, खालच्या बाजूला. ठीक आहे. नंतर हा कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये आहे? तर साऊथ अमेरिका. हा तुमचा झाला नॉर्थ अमेरिका, हा तुमचा साऊथ अमेरिका. पूर्णपणे कुठे लोकेटेड आहे? साऊथ अमेरिकामध्ये लोकेटेड आहे. नंतर याचं लॅटिट्यूड एक्सटेंड किती आहे? लॅटिट्यूड समजलं असेल तुम्हाला. लेटर लाईन्या. आता याच्या लेटर लाईन्या बघूया आपण. ही तुमची झाली इक्वेटर मधला, म्हणजे आपण पूर्ण अर्थ घेतले. अर्थचे मधली भाग कुठला? इक्वेटर. इथे आपण पकडूया 0. 0च्या वरचा भाग काय असेल तुमचा? तर 10, 20 असं जाईल. मग ब्राझील कुठे आहे? तर ब्राझील थोडासा याच्या वरती निघालाय आणि बाकीचा मोस्ट ऑफ द कुठे आहे? खाली. जी वरची लाईन आहे ना, वरची लाईन म्हणजे आपली ही लाईन, वरची लाईन, ती किती आहे? 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ. कुठल्या साईडला? नदर्न साईडला, नॉर्थ साईडला. म्हणून किती आहे? 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ. इकडनं 0 पासून स्टार्टिंग होतो, तर हा वरती गेल्यावर किती होईल? 5. नंतर हा मोस्ट ऑफ द पार्ट साऊदर्न साईडला आहे. कुठे आहे? साऊदर्न साईडला. म्हणजे हे जर टोक झालं ना, खालचं टोक, ते कुठे आहे? साऊदर्न साईडला आहे. कुठे? साऊदर्न साईडला. ते किती आहे? इथे 0, इथे 10, 20, 30 आणि नंतर मग 33. किती आहे? 33 डिग्री
45 मिनिट साऊथ साईडला आहे. हे समजलं. 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थ टू 33 डिग्री 45 मिनिट साऊथ खालच्या बाजूला. नंतर याचा लॉन्जिट्युडनल एक्सटेंट बघूया. लॉन्जिट्यूड म्हणजे काय? लॉंग लाईन्या. कुठे मग लाईन्या मारत जाऊ नका. लॉंग लाईन्या. ओके. तर आता हा बघा, हा तुमचा झाला या भागचा ईस्टर्न हेमिस्फिअर, म्हणजे हे मधली लाईन पकडूया. हा तुमचा ईस्टर्न हेमिस्फिअर, हा वेस्टर्न हेमिस्फिअर. मग ब्राझील कुठे आहे? वेस्टर्न साईडला. कुठे आहे? वेस्टर्न साईडला. म्हणून इथे लिहिलं आहे WW वेस्टर्न साईड, वेस्टर्न हेमिस्फिअर. तर बघा इथे आपण पकडूया, इथे 0, नंतर इथे 10, 20, 30 असं हे पुढे जाईल. आता इथे किती येईल? ही लाईन, हे बघा, ही जी लाईन आहे ना, ही किती आहे? 34 डिग्री 45 मिनिट्स. किती आहे? 34 डिग्री 45 मिनिट्स. आणि याच्या पुढचं जर टोक आहे, हे झालं तुमचं टोक, हे किती आहे? 73 डिग्री 48 मिनिट वेस्ट. कुठे? वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. हे समजलं असेल एवढं. इथे बघा, ब्राझीलचं पूर्ण नाव काय? फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. फेडरेटिव्हचा अर्थ असतो संघराज्य. हा राज्यांचा संघ आहे. याच्यामध्ये किती स्टेट्स आहेत? 26 स्टेट्स आहेत. याची कॅपिटल काय आहे? ब्राझिलिया. काय? ब्राझिलिया. फेमस डान्स सांबा, हे येतो, खूप वेळा विचारलेला आहे. नंतर ब्राझीलला काय बोलतात? कॉफी पॉट ऑफ वर्ल्ड, जगाचा कॉफी पॉट येतो. फेमस फुटबॉल, सकाळी शाम पुरा देखो फुटबॉल. बस. हा कुठल्या हेमिस्फिअरमध्ये आहे? सम पार्ट, थोडासा पार्ट नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आणि मोस्ट ऑफ द पार्ट सदर्न हेमिस्फिअरमध्ये. लॅटिट्यूड 5 डिग्री टू 33 डिग्री, लॉन्जिट्यूड 34 डिग्री टू 73 डिग्री. हे समजलं. आता याचे आपले नेबरिंग कंट्री बघूया कुठे कुठे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मॅपमध्येच. याच्या वरचा भाग म्हणजे नदन भाग, कुठल्या कुठल्या कंट्रीज आहेत? तर इथे बघा, या साईडला आहे फ्रेंच गुयाना. कुठे? फ्रेंच गुयाना. त्याच्या साईडला सुरिनामी. कुठली? सुरिनामी. आता आपल्याला, आपण जास्त ऐकत नाही ना, कधी देश स्टडी करत नाही आपण, पुस्तकाच्या बाहेर पडतच नाही. पुस्तक आणि आपलं जीवन, आयुष्यभर 15 वर्ष स्टडी करा, 15,000 20,000चा पगार घ्या आणि घरी बसा, चांगली गोष्ट आहे. सुरिनामी. नंतर त्याच्या साईडला आहे गुयाना. कुठला? गुयाना. त्याच्याच साईडला व्हेनेझुएला. कुठला? व्हेनेझुएला. हे तुमच्या कुठल्या साईडला आहेत? नदन साईडला. पहिला बघा, फ्रेंच गुयाना, सुरिनामी, गुयाना आणि व्हेनेझुएला. आणि वरच्या साईडला कुठला ओशन आहे? तर नॉर्थ अटलांटिक ओशन. हा भाग आहे ना, हा पूर्ण नॉर्थ अटलांटिक ओशन आहे. म्हणजे वरच्या भागाला नॉर्थ अटलांटिक ओशन जॉईन आहे. ठीक आहे. नंतर आपण बघूया वेस्टर्न साईडला कुठल्या कुठल्या कंट्री आहेत. या साईडला कोलंबिया, या साईडला पेरू, तुम्हाला आवडत असेल पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिना. कुठले कुठले? कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिना. आणि या साईडला कुठला समुद्र तर लागून मिळतात नाही, जॉईंट टेन्शन नाही. साऊदर्न साईडला बघूया. सदर्न साईडला एकच कंट्री आहे, उरुग्वे. कुठली? उरुग्वे. आणि कुठला समुद्र आहे? साऊथ अटलांटिक ओशन. कुठला आहे? साऊथ अटलांटिक ओशन. आणि ईस्टर्न साईडला तर कुठली कंट्रीज नाही मिळत, तिथे फक्त 2 ओशन आहेत. खाली कुठला आहे? साऊथ अटलांटिक ओशन, आणि वरती कुठला आहे? नॉर्थ अटलांटिक ओशन. ओके, कथा.